जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यातील या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं अधिकृत शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे परिपत्रक, कोणते ते कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू झालेली आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 4 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेलं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या माध्यमातून निर्गमित झालेले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक, याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित केलेल्या शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनात अंश राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि यानुसार 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जे अधिकारी कर्मचारी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेले आहेत अशा अशासकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत आयुक्तालयास सादर करण्याबाबत कळवलेलं होतं आणि या संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णयाच्या निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीत देणं बंधनकारक आहे। जे राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी या 6 महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS लागू राहणार आहे। त्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय जो आहे तो अंतिम राहणार आहे। त्यानुसार या शासन निर्णयास अनुसरून आपल्या अधीनस्थ कार्यातील 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जे अधिकारी कर्मचारी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेले आहेत अशा शासकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तत्काळ आयुक्तालयास सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे। जर प्रस्ताव जे आहेत ते विहित मुदतीत सादर न केल्यास अशा अधिकाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS लागू राहील व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी व आपल्या कार्यालयाची राहील, याबाबत नोंद घेण्यासंदर्भात देखील कळवण्यात आलेला आहे। सहसंचालक आरोग्य सेवा अर्थ व प्रशासन मुंबई यांचे हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे, आदेश आहे। त्यामुळं या अंतर्गत येणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे। 6 महिन्यामध्ये त्यांना वन टाइम ऑप्शन जो आहे पेन्शनचा तो द्यावा लागणार आहे आणि त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्र राज्य सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करेल का, नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। धन्यवाद।